सकाळच्या 100 बातम्या। पुण्यात मद्यधुंद अवस्थेत भर रस्त्यावर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजानं माफी मागितली आहे। शास्त्रीनगर भागात भर रस्त्यात गौरव आहुजानं मद्यधुंद अवस्थेत अश्लील चाळे करत महिलांच्या समोरच त्याने लघुशंका केली। या प्रकरणानंतर सगळ्या स्तरातून गौरवच्या कृत्याचा निषेध करण्यात आला। त्यानंतर आता उद्योगपतीच्या मुलानं म्हणजे गौरव आहुजानं माफी मागितलेली आहे। आरोपी गौरव आहुजा हा बॅस्टिन पबमध्ये पहाटेपर्यंत पार्टी करत असल्याचं निष्पन्न झालं। या प्रकरणातील दुसरा आरोपी भाग्येश ओसवाल याला अटक करण्यात आली आहे। आरोपी गौरव आहुजावर याआधी क्रिकेट, सट्टेबाजी, खंडणी, तुरुंगवास या प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी याबाबतची माहिती दिली। गौरव मागे राजकीय वरदहस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला। अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांपैकी जो वाहन चालक होता त्याने मद्यप्राशन केलं होतं, तो अतिशय वेगानं वाहन चालवत होता। माझ्याशी देखील त्याने वाद घातला, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी सुनील शिरसाट यांनी दिली। पुण्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपीच्या हॉटेल बाहेर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। गौरव आहुजाच्या बॅनरला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुण्याच्या सिंहगड रोड परिसरामध्ये दाम्पत्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला। कोथरूड परिसरातील MIT कॉलेजजवळ रिक्षाचालक नागरिकांमध्ये तुफान हाणामारी झाली, तर मोमीनपुरा या भागामध्ये वाहन लावण्यावरून 2 गटात राडा झाला। सत्ताधारीच विधानसभेच्या पायऱ्यांवर बसतायत, हा मूळ प्रश्नावरून भटकवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका खासदार अमोल कोल्हेंनी केली। अबू आझमी काय म्हणाले, याच्यावर जर महाराष्ट्राच्या विधानसभेत गदारोळ होत असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। महिला सुरक्षेकरता सरकार कटिबद्ध असून महिलांनी देखील आत्मसंरक्षणासाठी सज्ज राहावं, असं आवाहन गुलाबराव पाटलांनी केलं। बाळासाहेब ठाकरेंच्या एका भाषणाची आठवण काढत महिलांची पर्समध्ये मिरचीपूड आणि चाकू ठेवला पाहिजे, असं ते म्हणाले। शक्तीपीठ महामार्गावरून मंत्री हसन मुश्रीफ यांनी U-टर्न घेतलाय। शक्तीपीठ महामार्गाला माझा व्यक्तिगत विरोध नाही, शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध होता। विधानसभा निवडणुकीवेळी मला 2-3 ठिकाणी अडवण्यात आलं होतं, त्यामुळे लोकांकरता आम्ही शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला होता, असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले। कोल्हापुरातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मेळावा पार पडला। यावेळी बोलताना गोपीचंद पडळकरांनी कोल्हापूरकरांचं कौतुक केलं। कोल्हापूरकर कधीही आडमुठी भूमिका घेत नाहीत, असं पडळकर म्हणाले। राजकीय बाधित शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना धमकवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला। शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून 50,000 कोटी रुपयांचा घोटाळा केला जात असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय। पैसा लाटण्यासाठी या मार्गाचा घाट घातला जातो आहे, असं शेट्टी म्हणाले। महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत रोहिणी खडसेंनी राष्ट्रपतींना पत्र लिहून एक खून माफ असावा, असं पत्रात म्हटलंय। यावरून गुलाबराव पाटलांनी निशाणा साधलाय। रोहिणी खडसे कोणाचा खून करत आहेत हे त्यांनी सांगावं, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला। औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी योग्य आहे, असं म्हणत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या मागणीचं समर्थन केलं। या मागणीवर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असं ते म्हणाले। महत्त्वाची बातमी आहे, आज मनसेचा वर्धापन दिन आहे। यंदा मनसेचा वर्धापन दिन पिंपरी चिंचवडमध्ये साजरा केला जातोय। रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये कार्यक्रम होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यामध्ये राज्यभरातील मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। वर्धापन दिनाच्या माध्यमातून मनसे जोरदार शक्ती प्रदर्शन करेल, असं दिसतंय। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साह संचारलेला आहे। या मेळाव्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्याकरता आणि नवीन पदांची निर्मिती करण्याकरता राज ठाकरे मार्गदर्शन करतील। त्यामुळे पक्षात नवचैतन्य आणण्याकरता राज ठाकरे कोणत्या मुद्द्यावर बोलतील हेही बघणं महत्त्वाचं आहे। वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळूया।
आंतरधर्मीय विवाह रोखण्याकरता नव्हे तर विशिष्ट हेतूने आंतरधर्मीय विवाह केले जात असल्याच्या असंख्य घटना उघडकीस आलेल्या आहेत। त्यामुळे सरकार लव्ह जिहाद विषयी कठोर भूमिका घेणार असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। जागतिक महिला दिनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचं अनुदान हस्तांतरित केलं जाईल असं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केलं होतं। पण महिला दिनी 2.5 कोटी महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचं अनुदान हस्तांतरित करण्यात आलं। येत्या 2 दिवसात मार्चचं अनुदान हस्तांतरित करण्यात येणार आहे। सातारा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। जीबीएस उद्रेका प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेल्या उपाययोजनांबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं विचारणा केली आहे। या दोन्ही महापालिकांना एनजीटीनं नोटीस बजावली आहे। 4 आठवड्यांमध्ये उत्तर द्यायला सांगितलं आहे। मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली असून गेली 3 वर्ष देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेमध्ये प्रशासकांची राजवट सुरू आहे। गेली 3 वर्ष महापालिकेचा कारभार लोकप्रतिनिधींशिवाय सुरू आहे। महापालिकेची निवडणूक आता आणखी पुढे ढकलली असून आणखी किमान 6 ते 7 महिने प्रशासक राजवटच राहण्याची शक्यता आहे। नवी मुंबईकरांना मालमत्ता कर ऑनलाईन भरताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो। या अडचणी सोडवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेनं भारत बिल पेमेंट सिस्टम ही प्रणाली सुरू केली आहे। या प्रणालीमुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे। महिला दिनाच्या पर्वावर दिल्लीतील भाजप सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील महिलांना दरमहा 2500 रुपये देणाऱ्या महिला समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा केली आहे। म्हाडाच्या नाशिक मंडळाला 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या 502 घरांच्या सोडतीसाठी नोंदणी अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे। सोडतीच्या वेळापत्रकानुसार शुक्रवार 7 मार्च रोजी अर्ज विक्री स्वीकृतीची प्रक्रिया संपुष्टात येणार होती। मात्र काही कारणानं आता या प्रक्रियेला 21 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्यासाठी महावितरणनं लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे। त्यानुसार ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे। त्यातून ग्राहकांना प्रत्येक महिन्याला बक्षीस मिळणार आहे। पुणे आणि परिसरातील उष्णतेचा पारा चांगलाच वाढलाय। लोहगाव, कोरेगाव पार्क आणि चिंचवडमध्ये पारा 40शी पार गेलेला आहे। त्यामुळे पुणेकर गरमीनं हैराण झाले। मुंबईच्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललाय। वाढलेले तापमान, वाढत असलेली आर्द्रता यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील उन्हाचा असह्य त्रास होऊ लागलेला आहे। दरम्यान रविवार, सोमवार आणि मंगळवारी सलग 3 दिवस मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। उन्हाचा चटका वाढू लागला असून जनजीवन होरपळून जात आहे। थंड हवेचं महाबळेश्वरही तापलेलं आहे। इथलं तापमान 32 अंशांच्या तर साताऱ्यातील तापमान 38 अंशांच्या पुढे गेलंय। त्यामुळे नागरिकांची लाही होऊ लागलेली आहे। पुणे शहराची तहान वाढत असताना दुसरीकडे मुळशी धरणातून 5 टीएमसी पाणी कोटा मंजूर व्हावा यासाठी प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे। तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडचीही भविष्यातील वाढ पाहता शहरालाही मुळशीचं पाणी मिळावं अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे। उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढत असताना लातूर शहरासह जिल्ह्यात सध्या कलिंगडाला मोठी मागणी आहे। कलिंगडाचं उत्पादन अधिक झाल्यामुळे बाजारात अत्यल्प दर मिळतोय। त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे। अमरावती बाजार समितीमध्ये हरभऱ्याची 7005 क्विंटल आवक झाली। हरभऱ्याला सर्वसाधारण 5269 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर किमान दर 5100 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। लाल कांदा दरात पुन्हा सोलापूर आणि लासलगाव बाजारात घसरण दिसून आली। सोलापूर बाजारात 200 रुपये तर लासलगाव बाजारात 300 रुपयांची घसरण झाली आहे। लाल कांद्याला कमीत कमी 1400 ते 2200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 15925 क्विंटल आवक झाली। त्याला सर्वसाधारण 2786 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। राज्यात जीबीएसचा आणखी एक मृत्यू झालाय।
पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे। त्यामुळे राज्यात जीबीएसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 12 वर गेली आहे तर रुग्णसंख्या 225 वर गेली आहे। जळगावच्या नशिराबाद गावातील आठवडे बाजारात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून रिक्षात गॅस भरत असताना पोलिसांनी तरुणाला अटक केली। त्याच्याकडून 18 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। महाड तालुक्यामध्ये एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। अपघातात जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याकरता राज्य शासनाने सगळ्या महापालिका मार्गदर्शक नियमावली जाहीर केलेली आहे। उच्च न्यायालयाने सुद्धा अनधिकृत बांधकामांना वीज आणि नळ जोडणी न देण्याच्या सूचना दिल्या आहेत। वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याकरता राज्य सरकारने सगळ्या महापालिकांना मार्गदर्शक नियमावली जाहीर केलेली आहे। उच्च न्यायालयाने सुद्धा अनधिकृत बांधकामांना वीज आणि नळ जोडणी न देण्याच्या सूचना दिल्या आहेत। संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून कालव्याद्वारे नदीपात्रात पाणी सोडून नासाडी सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। यावरून त्या प्रकल्पावर अवलंबून असणारे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। नाशिक जिल्ह्यातील नगर परिषदेच्या शाळांची दुरवस्था झाली आहे। जवळपास 441 शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या तर 380 शाळांना क्रीडांगण नाही तर तब्बल 1000 शिक्षकांची जिल्ह्यात गरज आहे। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नातवाचा शाही विवाह सोहळा अकलूजमध्ये पार पडला। विवाह सोहळ्याला शरद पवार, खासदार शाहू महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। यावेळी विजयसिंह मोहिते पाटील हे भगवी टोपी घालून शरद पवारांच्या शेजारी बसले होते। क्रीडा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महादेव जानकर यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली। अमरावतीच्या बोलेरोरा या विमानतळावर संतश्रेष्ठ गुलाबराव महाराज यांचं नाव देण्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे। गुलाबराव महाराजांचं नाव विमानतळाला देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर खासदार अनिल बोंडेंनी त्यांचे आभार मानले। मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथील पै कुटुंबियांचं दुकान शिवसेना विभाग प्रमुख लालसिंह राजपुरोहित यांनी विकत घेतलं, मात्र पै कुटुंबाला योग्य मोबदला दिला नाही। यानंतर अंजली दमानी यांनी पत्रकार परिषद घेतली, तक्रार केली। याची दखल घेत आता लालसिंह राजपुरोहित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज ईशान्य मुंबईत निर्धार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। या शिबिरात उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, संजय राऊत हे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि पक्ष मजबूती करता या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन केलं जाईल। त्यानंतर आदित्य ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करतील। उद्धव ठाकरे हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करतील। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर निर्धार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। सीआयडीने कराड गँगच्या हत्यारांची चित्र रेखाटून दोषारोपपत्रात सादर केली। देशमुखांच्या अंगावरील 150 जखमा याच हत्यारांनी करण्यात आल्या। गॅसच्या पाईपला वळवून मूठ तयार केली होती। लोखंडी पाईपला क्लच लावले होते। नराधमांनी याच हत्यारांनी देशमुखांना मारहाण केली होती। कराड गँगने बनवलेल्या हत्यारांमुळे मृत्यू होतो का याचा 3 डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने दिलेला अहवाल सीआयडीने दोषारोप पत्रात जोडलाय। या हत्यारांनी मृत्यू होऊ शकतो असं डॉक्टरांनी अहवालात म्हटलं आहे। वाल्मिक कराडच्या संपत्तीवर धनंजय देशमुखांनी प्रश्न उपस्थित केला। कराडकडे 50-50 कोटी रुपयांच्या गाड्या आहेत, त्या मेहनत करून कमावल्या आहेत का असा सवाल त्यांनी केला। कराडच्या संपत्तीचा आकडा ऐकून सगळ्यांना धक्का बसेल असं देशमुख म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ जिंतूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवत आरोपींनी फाशी देण्याची मागणी केली।
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ साताऱ्यात मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी भव्य मोर्चा काढला। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली।